आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काका या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून ए कुठे? नमस्कार मॅडम. ते आमच्या रावसाहेबांना भेटायचं होतं. पोलीस स्टेशन आहे हे, धर्मशाळा नाही. कधीही कोणी कोणालाही भेटायला. मॅडम जरा अर्जंट काम होतं म्हणून आलो होतो. नाही, शक्य नाही. कोर्टाची परवानगी आहे का तुमच्याकडे? नाही, थोडं महत्वाचं काम आहे. 2 मिनिटं भेटतो मॅडम, लगेच जातो. हॅलो सर. हो सर, फॉलोअप घेऊन लगेच तुम्हाला कळवते सर. मॅडम प्लीज भेटू द्या ना एकदा. सुर्वे काका. येस मॅडम. 2 मिनिट म्हणजे फक्त 2च मिनिट भेटू द्या. थँक्यू मॅडम. चला. हा ऑफिसर. तुम्हालाही तुमच्या कर्माची शिक्षा मिळणार. आता ते आत्महत्या करणार आहेत हे जर आधीच ठरलं असेल तर मी तरी काय करणार, नाही का? साहेब 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 असं का बघताय माझ्याकडे? काय झालं? रॉकी, तू रॉकी आहेस ना? हो 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 हो, तू रॉकी आहेस. तू रॉकी आहेस तू. काय झालं साहेब? असं का बघताय? तुम्हाला कोण वाटतंय? यमदूत. हा? काही नाही. नक्की काहीतरी झालंय साहेब. कोण आहे ते मला सांगा, नाहीतर तुम्ही अशी बोलले नसतात. मैत्रेयी. मैत्रेयी? तिचं काय? जेलमध्ये आम्ही सुसाईड करणार अशी भविष्यवाणी केली आहे तिने. साहेब तुम्ही काय तिचं मनावर घेताय? तिच्यावर कशाला विश्वास ठेवताय? नाही नाही रॉकी, तू अजून तिला नीट ओळखलेलं नाहीयेस. अरे खूप पोचलेली बाई आहे ती. याआधी तिने केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती, त्यामुळे आम्हाला आता कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये. आता या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी आधी इथनं बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर ती मैत्री आम्हाला पोचवणार. आता या सगळ्यातनं बाहेर पडणं हा एकमेव उपाय आहे. ते जाऊ दे, बेलचं काय झालं? बाहेर काय म्हटला? साहेब प्रयत्न सुरू आहेत. या अजून तुमचे प्रयत्न चालू आहेत. अरे तुम्ही फक्त प्रयत्न करत बसलात ना तर इथनं आमची सुटका कधीच नाही होणार. आणि इथनं सुटका नाही म्हणजे मैत्रीची भविष्यवाणी खरी ठरणार आणि ती आम्हाला पोहोचवणार. तिला आम्हाला जिथे पोहोचवायचंय तिथे ती पोहोचवणार. साहेब प्लीज तुम्ही फक्त काही दिवस वाट बघा. अरे तू दिवस काय म्हणतोयस? इथं आल्यापासून आम्हाला वर्ष झाल्यासारखं वाटतंय. ते काही नाही, तू काहीही कर पण आम्हाला इथनं बाहेर काढ. नाही घेत ना, ताबडतोब निघ. हे बघा साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा तुमचा रॉकी असताना तुम्हाला अजिबात घाबरण्याचं कारण नाही आहे. मी स्वतः तुम्हाला बाहेर काढेन, हा माझा शब्द आहे. बाहेर पडला पाहिजे. मैत्रीची भविष्यवाणी खरी नाही ठरली पाहिजे. मॅडम हे रावसाहेबांचे बेलचे पेपर्स. कोर्टाने जामीन मंजूर केलाय. सुर्वे काका, बाहेर काढा त्यांना. तुम्हाला बेल मिळाली. थँक्यू. पण याचा अर्थ तुमची पूर्णपणे सुटका झाली असं नाही होत. आम्हाला कल्पना आहे. हे शहर सोडून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. बर. आणि हो, दर आठवड्याला तुम्हाला इथे येऊन हजेरी लावायची. ठीक आहे. मॅडम मला तुम्हाला हे सांगायचं होतं की
साहेब मी काय म्हणतो, आउट. आय सेड गेट आउट. काय झालं? सांगणार तुला, मग सांगणार. कोट घेऊन ये माझा, कोट घेऊन ये, इथे घेऊन ये लवकर, जा लवकर. बस ठीक आहे. बस काय करताय? जाणून घ्यायचं ना काय झालंय मला. बोला रावसाहेब. चूक केलीस तू. या रावसाहेबच्या बाबतीत खूप मोठी चूक केलीस तू. तुझ्यामुळे आज पहिल्यांदा रावसाहेबला कोणीतरी मारलंय आणि तुझ्याचमुळे या रावसाहेबचं रक्त सांडलंय. बाय द वे, तुला आज आमची पावर कळली असेलच. तू आम्हाला पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन गेलीस तरी आम्ही आमची सुटका कधीही करू शकतो. तुला आत्ता आम्ही पोलीस कोठडीमध्ये अपेक्षित असताना आत्ता या क्षणी आम्ही आमच्या घरात आहोत. झालंय बोलून का अजून काही बोलायचंय? नाही, तुमचं बोलून झालं असेल तर मी बोलते. बोल. आम्ही सुटल्याचं दुःख तुला झालं असेल ना तर बिनधास्त बोल. आम्ही सगळ्या तुझ्या भावना ऐकून घ्यायला तयार आहोत. बोल. समोरच्या माणसाच्या भावना समजून घेणं ही तुमच्या आवाक्या पलीकडची गोष्ट आहे. त्यामुळे त्याबद्दल आपण नकोच बोलूया. मी काय बोलते हे समजून घेतलं ना तरी खूप आहे. कसं ना रावसाहेब, तुम्हाला कोणी नडूच शकत नाही, तुमच्या विरोधात कोणी जाऊच शकत नाही, तुम्हाला लॉकअपचं दर्शन कोणी घडवू शकत नाही, पोलीस तुमच्यावर हात कधीच उचलू शकत नाही, हा तुमचा भ्रम होता. आणि हाच तुमचा भ्रम तोडण्यासाठी मी तुम्हाला लॉकअपचं दर्शन घडवून आणलं. आणि हो, तिथून पुढे तुम्हाला जेलमध्ये पाठवणं आणि त्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला फासावर लटकवणं हे माझ्यासाठी अजूनही अवघड नाहीये. हे असं बोलून तू आम्हाला घाबरवतेस काय? नाही, मी फक्त वस्तुस्थिती सांगते. आणि मलाही हा खेळ काही इतक्यात संपवायचा नाहीये. तुम्ही घरी आहात आणि म्हणून अशा डरकाळ्या फोडताय, तरी हे विसरू नका की तुम्ही अजून बेलवर आहात. त्यामुळे तुमची बेल आणि जेल यामध्ये आजही तृप्तीची केस आहे आणि त्या केसच्या मागे मी उभी आहे. ज्या दिवशी ही केस खऱ्या अर्थाने उभी राहील त्या दिवशी मी तुमचा चॅप्टर क्लोज करून टाकणार. ठीक आहे, तुझं हे चॅलेंज आता स्वीकारायला मी सुद्धा तयार आहे. सावध राहा. तुमच्या बाबतीत मैत्रेयी वाघीण आहे, पिसाळलेली वाघीण, आणि कधी तुमच्या नरडीचा घोट घेईल तुम्हाला कळणारही नाही. आम्ही सुद्धा नावाचे रावसाहेब आहोत. तू जर नरडीची भाषा करणार ना तर आत्ता समजून जा, तुझी तिरडी आम्हीच उचलणार. साहेब, तुम्ही या ना, या बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. तुम्ही आज असं अचानक कसं काय येणं केलं? ऍक्च्युली मी आपल्या घरात परत राहायला यावं
असं शक्तीचं म्हणणं होतं. हट्टच होता तिचा. बरेच दिवस तिला भेटलो नव्हतो. म्हटलं तिला भेटावं, तिच्याशी गप्पा माराव्यात. खूप काही शेअर करायचंय तिच्याबरोबर, म्हणून मग निघूनच आलो. तुम्हाला असं इथं आलेलं पाहून शक्ती तर खूप खुश होणार आहे. पण पण काय? मला ताई साहेबांचं टेन्शन आलंय. तुम्हाला असं इथं आलेलं पाहून त्या काय बोलतील काहीच सांगता येत नाही. मैत्रीचं असं वागणं माझ्यासाठी काही नवीन नाही, आणि तिचं वागणं खरं तर खूप साहजिक आहे. पण बघू, मी आता इथे आलोय तर आधी तिला भेटूनही घे. मी इथे राहण्याबाबतीत तिच्या काही टर्म्स अँड कंडिशन असतील तर त्याही समजून घे. बाय द वे, कशी आहे ती? बरी आहे ना? स्वतःची काळजी घेतेय का नेहमीसारखंच बिझनेसच्या कामामागे धावपळ सुरू? बरं झालं साहेब तुम्हीच विषय काढलात ते. म्हणजे काय झालं? मागच्या काही दिवसात खूप काही घडलंय. काय घडलंय? त्या रावसाहेबांनी आपल्या ताईसाहेबांचं जगणं अगदी नकोसं करून सोडले. तुम्हाला आठवतंय तुमच्या घरातून शक्ती बाहेर पडली आणि गायब झाली होती ते? हो आठवतंय. नाही म्हणजे आपल्या सगळ्यांची चुकामुक झाली ते कळलं मला. नाही साहेब, तुम्ही समजताय तसं काहीच झालं नव्हतं. मग त्या रावसाहेबांनी शक्तीला किडनॅप केलं होतं. त्यावेळी आपल्या ताईसाहेबांनी अन्न पाणी सोडलं होतं. शेवटी आपल्या शक्तीने मोठ्या हुशारीने स्वतःची सुटका करून घेतली. आम्हाला वाटलं आता संकट टळलं, पण गप्प बसेल तो रावसाहेब कसला ना. त्याने शक्तीच्या जुन्या आईबाबांना आपलं घर दाखवलं. त्यांनी तर शक्तीवर हक्क दाखवायला सुरुवात केली. प्रकरण पोलीस स्टेशन पासून हॉस्पिटलपर्यंत जाऊन पोहोचलं. या सगळ्या प्रकारामुळे ताईसाहेबांना सतत शक्तीची काळजी असते, आणि दुसऱ्या बाजूला कामाकडे नीट लक्ष देता येत नाही, म्हणून ते एक वेगळंच टेन्शन. त्या एकट्याच एका वेळी सगळ्या परिस्थितीला कसं तोंड देणार ना. रावसाहेबाचं नाव ऐकलं ना तरी डोक्यात तडीक जाते माझ्या. माझ्या मुलीच्या बाबतीत तो जर असं काही वागत असेल तर आता मी त्याला सोडणार नाही. योग्य काळ आणि वेळ बघून असा धडा शिकवेन ना त्याला की परत आपल्या घरातल्या कोणाच्याही वाटेला तो जाणार नाही. रावसाहेबांचाच नाही, मला आता स्वतःचाच राग येतोय. स्वतःच्या बायकोच्या आणि मुलीच्या बाबतीत एवढं सगळं घडत होतं आणि मला काहीच माहित नव्हतं. त्यांना माझी गरज असताना मी काहीच करू शकलो नाही. मला काय वाटतं माहितीये, हे तेव्हाच घडतं जेव्हा माणूस आपल्याच माणसांपासून दूर झालेला असतो. असो, मी आलोय ना आता. मी बघतो त्या रावसाहेबांचं काय करायचं ते. तुम्ही आधी फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी जेवण वाढायला घेते. नाही, मला भूक नाहीये. बरं, मी आपली गेस्ट रूम आधीच क्लीन करून ठेवली. तुम्ही त्या रूम मध्ये राहू शकता. ठीक आहे. अपसेट का आहेस? नाही, काही नाही. तू नाही नाही म्हणत असलीस तरी तुझ्या चेहऱ्यावर तसंच वाटतंय. सांग ना, काय आलं? भीती वाटते. भीती वाटतेय? तुला भीती वाटतेय? कोणाची? अचानक येणाऱ्या वाईट परिस्थितीची, आणि त्या परिस्थितीमुळे माझ्या जवळच्या माणसांना गमावण्याची भीती वाटते. आणि ह्या सगळ्याची सुरुवात माझा दादा जाण्यापासून झाली.
माझा दादा, माझ्यासाठी सगळं काही होता तो. आई, वडील, भाऊ, मित्र, अजूनही बरंच काय काय. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि त्याचंही माझ्यावर खूप प्रेम होतं. माझ्या सुखासाठी दादा मला सोडून गेला. दादा गेल्यानंतर तुझा बाबा माझ्या आयुष्यात आला. दादा नंतर कुणावर प्रेम केलं असेल ना तर तो तुझा बाबा आहे. मग वाटलं आता आधीसारखं सगळं सुरळीत होणार. तुमचा जन्म झाला आणि मग तुझ्या बाबाचा खरा चेहरा माझ्या समोर आला. आणि तोही माझ्यापासून दुरावला. त्यानंतर आदितीच माझ्या जगण्याचा आधार झाला. तिच्यामध्ये मी आयुष्य जगायला लागले होते. तिच्या नजरेनं जगाकडे पुन्हा एकदा बघण्याचा प्रयत्न करायला लागले होते. पण ज्या लोकांना मी आधार दिला त्याच लोकांना माझं सुख बघवलं नाही. माझ्या आदितीचा खून केला. आणि आदिती सोबतच्या माझ्या भविष्याचा सगळं संपलं होतं माझ्यासाठी. सगळं काही संपलं होतं. याआधी मला जगण्याचं वेड होतं. पण बघता बघता जगणं निघून गेलं आणि राहिलं फक्त वेड. वेडी झाले होते मी, ठार वेडी. आणि मग माझी रवानगी एका अंधाऱ्या खोलीत झाली. सगळं संपलं होतं. जेव्हा केव्हा डोळे उघडायचे तेव्हा आजूबाजूला फक्त अंधार असायचा. खूप भीती वाटायची तेव्हा. आई आदिशक्तीच्या नावाचा जप करत राहणं एवढंच माझ्या हातात होतं. आणि त्याच वेळी आई आदिशक्तीच्या कृपेने आशेचा किरण बनून तू माझ्या आयुष्यात आलीस. पुन्हा एकदा जगण्यासाठी माझा आधार झालीस. पण आता हे दुष्ट लोक तुलाही माझ्यापासून दूर करायला बघतायत. मी कोणाचं काय नुकसान केलं की हे सगळे माझ्या मागे लागले? नियती पण बघ ना, अजूनही माझी परीक्षा बघतीये. ज्यांच्यावर माझं मनापासून प्रेम आहे त्यांनाच माझ्यापासून दूर नेतीये. हे जर असं सारखं सारखं घडत राहणार असेल तर मला भीती वाटणार ना. तू जे आतापर्यंत बोललीस ते सगळं मी ऐकलं ना. मग तू पण माझं ऐक ना. आता जे मी बोलते ते तू ऐकायचंस. तू आता जे काही बोललीस ते आधीच घडून गेलेलं आहे. पण आता यापुढे तसं काहीच घडणार नाहीये. तुझ्यापासून मला कधीच कोणी दूर करू शकणार नाही. तू एवढं ठामपणे कसं काय बोलू शकतेस? कारण माझा बाबा तसं कधीच घडू देणार नाही. बघ, समोरच्या माणसावर विश्वास ठेवण्याची तू तीच चूक करतेस जी मी आधी केली होती. नाहीये. बाबाच्या बाबतीत तू प्लीज असं काही बोलू नकोस. बाबा आता खूप बदललाय. त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे मी स्वतः त्याच्या डोळ्यात पाहिलंय. तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर आदिती ताईला विचार. बाबांच्या बाबतीत तिचंही हेच म्हणणं आहे. बाबा बदललाय, खूप बदललाय. मग तुलाही आता बदलायला हवं ना. म्हणजे तू म्हणतेस तसं आधी तू एकटी होतीस. आता मी आणि बाबा दोघंही तुझ्या सोबत आहोत.
मग तुला असं टेन्शन घ्यायची काही गरजच नाही ना. यापुढे आता तुला फक्त हसायचंय, खुश राहायचंय. आता कसं खुश राहायचं ते मी तुला दाखवणार आहे. अगं ए शक्ती, नको मस्ती करू.